ह्या आत्ताच्या नवीन पिढीचं काही खरं नाही, हे वाक्य प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणतच असते. हे असं तुम्ही म्हटलं असेल किंवा तुम्हाला म्हटलं गेलं असेल किंवा दोन्हीही. पण यात काय विशेष? आपल्या पुढच्या पिढीचा राग येणं अगदी सहज स्वाभाविक आहे. पण यावेळेस मात्र तसं नाहीये. आत्ताच्या लेटेस्ट जनरेशनचा प्रश्न आता जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. हो, आपण बोलतोय जेनझी विषयी. नमस्कार, अवांतरच्या फास्ट ट्रॅक या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत जेनझी विषयी. जेनझी विषयी खूप काही बोललं जाते. जेनझी काम कमी आणि मागण्या जास्त करते. जेनझीला बोलण्या वागण्याची शिस्त नाही. त्यांची स्वतःचीच अशी एक लिंगो आहे, म्हणजे शब्दांची मोडतोड करून बनवलेली कूल अशी भाषा आहे. मुळात त्यांना आधीच्या कोणत्याच पिढीचं तत्वज्ञान पटत नाही. कामावर सिनियर ज्युनियर असा फरक केलेला त्यांना आवडत नाही. एक ईमेल करतात, त्यात 10 इमोजी टाकतात. काहींना वर्क फ्रॉम होम करायचंय, काहींना ओव्हर टाइम नकोय. बॉस तर ते कुणालाच मानत नाहीत. त्यांच्या जगण्याचा, राहण्याचा आणि विचार करण्याचाही टोन कॅज्युअल आहे. आणि हे असं कॅज्युअल जगण्याची मुभा खरं तर आधीच्या पिढ्यांना फारशी नव्हती. पिढीजात संस्कारांच्या एका विशिष्ट पठडीतून त्यांनी विचार केला. आधीच्या पिढ्यांचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर 1928 ते 1945 मध्ये जन्मलेली सायलेंट जनरेशन हिने जागतिक मंदी आणि दुसऱ्या महायुद्धाची भीषणता अनुभवली. 1946 ते 1964 मध्ये आलेल्या पिढीने म्हणजे बेबी बूमर्सने विविध चळवळी आणि स्वातंत्र्य युद्धात हिरिरीने भाग घेतला. त्यानंतर 1965 ते 1980च्या जनरेशन एक्सने आर्थिक विषमता, सामाजिक विषमता यासारख्या प्रश्नांची लढा देऊन स्वतःचं वेगळं अस्तित्व उभं केलं. त्यानंतर जेन वाय किंवा आपण ज्यांना आता मिलेनियल्स म्हणतो, 1981 ते 1996 मध्ये हे जन्माला आले. त्यांना आधीच्या पिढ्यांपेक्षाही स्वतंत्र आणि मोकळं आकाश होतं. त्यामुळे त्यांनी महत्वाकांक्षेची कास धरून जागतिकीकरण घडवून आणलं. येता येता जेनझीसाठी आता जग बदलले. आर्थिक सुबत्ता, अधिक मानवाधिकार आणि अधिक चांगल्या सोयी सुविधा. आणि तरीही ही पिढी गोंधळलेली पिढी किंवा कन्फ्युज जनरेशन म्हणून ओळखली जाते. प्यू रिसर्च सेंटरनुसार तर 70% जेनझी कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने किंवा वैफल्याने ग्रस्त आहे. त्यांना एकांत आवडतो. त्यांना माणसांशी समोरासमोर संवाद करण्याऐवजी व्हॉट्सअप किंवा फोनचा ते आधार घेतात. मागच्या पिढ्यांनी घालून दिलेला परिपाठ तर ते जुमानतच नाहीये. पण असं नेमकं का झालंय आणि जेनझीने सर्वांना एवढं कोड्यात का टाकलंय? चला समजून घेऊया थोडक्यात. मागच्या पिढ्यांपासून सुरू असलेलं विकासाचं वर्तुळ मिलेनियल्स पर्यंत येऊन पूर्ण झालंय. आता यापुढे होत असलेला तांत्रिक विकासाचा वेग भयावह आहे. त्या विकासान्वये बदलणारी सामाजिक आर्थिक गणित, जगण्याची तत्व, या बदलाचा वेग प्रचंड आहे. जेनझी सोबतच एआय टेक्नॉलॉजी सुद्धा विकसित होते. क्रिप्टो कॉइन्स आलेत. महागाई अव्वाच्या सव्वा वाढली आहे. एआय टेक्नॉलॉजीमुळे 2030 पर्यंत जवळजवळ 40% कौशल्य बिनकामाची उरतील असा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल नुकताच जाहीर झालाय. हे सर्व प्रश्न जेनझी समोर सर्व्हायव्हल क्रायसिस उभं करत आहेत. अशा वेळी जेनझी जे वागते त्यावर फक्त टीका न करता त्यांना थोडंसं समजून घ्यायला हवं. उद्याच्या एआय आणि रोबोट्सच्या जगात जेनझी आणि तिच्या पुढच्या पिढ्यांना जगायचंय. येत्या काही वर्षातच जग आमूलाग्र बदललेलं असेल. त्यासाठी जेनझी तयार होते आणि त्यांना लवकर तयार व्हायला लागणार आहे. तर झालंच तर त्यांना मदत करूया आणि जरा वेळ देऊया. तोपर्यंत एक काम करा, स्किबिडीचा अर्थ शोधा. जेनझीचा फेवरेट शब्द आहे म्हणे. आणि हो, अवांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.